दिलं हा नोट ना हो अन्न खालच्यावर गेलो हा सरपंचाने कामाक लावलेली हा चल थांबा निवडणूक केली हा म्हणून एक उमेदवार आहे म्हणून या वाडीत पाठवलेली आहे सरपंच काय हो कामात सांगतोय सरपंच मग अरे काहीतरी काम म्हणून तुका कशात म्हणजे उमेदवारासाठी पाठव हो एक वाडीच्या वरच्या कुंभारवाडीत आणि एक उमेदवार बघ आता कोण नव्हतं उमेदवार सांग हा उमेदवारच कोण नव्हतं नाही मग तरी येताना गेल्याचा संदेश बटन करायचं तो म्हणता मी निवडणुकीत उभं राहतोय अरे माझ्या घरात उभं राहिलं तर तुला पाठतं निवडणुकीत काय उभं राहतो माणसाचं नाही घरात त्या गावात ती बायको आली जाती काय ती कोणती आशा झाली आहे ना मग त्यांना आशाच सोडल्या जातात आणि ते काय सांगतो त्या संध्याच्या आशा सोडल्या तिची बायको काय म्हणता आमचे ते म्हणजे त्यांचं राजकारण म्हणजे आमचं पिंड ह्यो माझं स्वतः पिंड काढी हा मग बायको त्याची आहे का आमचे ते कधी निवडून येऊ शकते आता आशा तू आशा सेट का काय म्हणशील नको ती आशा मग मागच्या निवडणुकीत रवलो ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उभं रवलो पडलो ना पडलो तर पडलो घासाटलो वाडीतले लोक म्हणायला लागले पडलो तर लागला नाही ना म्हटलं माझ्या कसं उभं राहिलं पडाय त्याच्या पुढची त्या राख्याची बायको बघा म्हणता मी म्हटलं तू राखू बरो ते का म्हटलं राजकारणातला सगळा माहिता ते का उभं करूया नको नको तू राजकारणातल्या का घरातल्यांचा कधी चांगला बघित नाही तो राजकारणात राहून काय कोणाचा चांगला बघतो हा तो कोणाक मत देत आणि काय करतात देतात ते का समजत काय उपयोग पण तो एक उमेदवार बरोबर राजकारणी आता गुरुवर देखील निवडा निलो तो त्याचा तेवढा काम आहे म्हणून तो निवडा निलो बरोबर म्हणजे तो त्याका राजकारण झालं तरी राजकारण बाकी आहे ना ते ना पण कोणावर निवडून दिलो तरी ते काय काम आहे पण विलासाच्या कपाळात कायम बाम असतात सगळ्यांचं टेन्शन ते काय गावाचा टेन्शन आहे त्याच्याकडे आता ह्यो गुरुदादा इलो म्हणजे लोकांचे सातबारा काढता लाईट बिला भरता म्हणून तिने त्याला मता दिल्यानी म्हणून तो निवडा निलो आता काय चुका आणि ह्या निवडणुकीत लव दादा हैराण झालो याच्या कपड्याची इस्त्री करून घेऊन जायचे ते कपडे घेऊन ह्यो माझ्या रोज नवीन नवीन कपडे घालायचे मग ह्यो हैराण झालो आणि तू काय म्हणतो लव दादाचा ते का मत पडला ना लव दादाचा ते का मत पडला ना मरापर्यंत जाणार नाही म्हणून आणि माझ्या आकडे तिकडे चालते ना असं वस्तू चालायचं शूटिंग केलं ना करायचं ना काय मस्त स्टाईलिश आणि आता माझ्या सोंगाची पाय दुखता म्हणून आमचा खरंच दुखता हा आता माझ्या पुढे गोळी खाल्या पण आता तू ते चांगलं चांगलं म्हणावं ताबडतोब बाई करत लागलं का मग अरे काय जमाने मी त्या रोहित्यात फोन केलं रोहित्या तू उभं होतं रोहित्या मग काय सांगायचा मी पाषाणाकडे करून लावून सांगतो तू आता घरात जबाबदार आता करून लावून सांगतो परत कळतं का फोन केला अरे काय ठरला का तुझा नाही माका ह्या निवडणुकीत उभ्या राहायचं नाही माका आमदारकीच्या निवडणुकीत उभ्या राहायचं मग ह्या माझं आधी सुधी नको ते का मोठी निवडणूक होईल मग आणि अपक्ष म्हणून कोणा माहिती उमेदवार कोणा उमेदवार दाजी आहे दाजी हो आपातो दाजी अपक्ष म्हणून उमेदवार माय जर जेवताना एवढं खातात माता किती खातलो जेवताना एवढा खाता अन्न तर माझ्या माता किती खातलो गौरव विचारले बाबा तू राहतो का गौरव काय मागा यांचा मी दादांना विचार अरे म्हटलं दादांना विचार होता का तुका उभ्या राहता ना रव ना उभो मग मग कोणतो ह्यो बिल
करता म्हणजे हो आता आमकाच करू करता सरपंचाला पाठवलं म्हणजे सरपंचाचे फक्त ना. हो सरपंच पण बघतो आम्ही रोज सरपंच आम्हीच बघता आणि निखिला फॉर्म मारला निखिल ते ना ते किती वेळा म्हणता उमेदवारी माका होईल फॉर्म मारला सगळा क्लिअर झाला त्याचा माहिती आहे त्याचे नियमच ना उमेदवार दोन त्यांचे नाव कळलो त्या अर्थीच गावलो तो माहिती नाते यायचा त्याच्यानंतर नाही होत यांचा काम नाही तुम्ही खाय का नेता नाही त्याका काय करा सार्वजनिक पैसे काढले नाव त्या काही नाव घालू बरोबर साधून तरी घेऊन आता सागर सांगता माझा सगळा कामा मी सगळी कामं करते मी राहतो पाच कप नका. किती सागर म्हणतो तू सागरो पहिला अडतो त्याचं काम याक मोठाचा अरे ते तर माझ्या काय आणलं कधीच नाण्या एवढा सोप्या नाही आता हा निवडणुकीत उभे राहतात नवीन नाण्या एवढा सोप्या मग तू यांचं माझं काम म्हटलं कसलं काम काय काय करतो तू सुवर्ण घेऊन सोडायचा नाणेसात घेऊन यायचा नाणेसात सोडायचा सुवर्ण घेऊन यायचा अरे माझ्या असं ना समाजकार्य लागतं ते काम आणि नाव गेलो का पान मांजराच्या काकडे मग माझ्या कधी होता होता माझं ठरवलं काय कोण कोणा विचारलं कोणतं काही कोणा माझा बॅकग्राऊंड खराब माझ्या बॅकग्राऊंडचा विषय का अरे तुका उभे राहत तर राहू ना बॅकग्राऊंड बुक आहे मग काय ते आम्ही बदलू काय का रमूक गावचा राजू विचारलं तर मग वेळ आता विचारलं समोर ते निवडणुकीत उभं राहतं तो म्हणता हळद उभं रोखलो नाके तो बसा बघता बघा काय आता तुम्हीच कोणतरी सांगा उमेदवार कोणा इच्छुक कोणा दोघांची इच्छा खूप पण ते म्हणतात बाकीची इच्छा माका सांग या काय सांगू नको तो जे बोलवा तुका विचारू. ए पण मी काय म्हणतो प्रकाशाचा धनु होतो चालत काय तो एक हुन्नेरी आहे काट कचरी म्हणजे तो वर्षात एकच अंडरवेअर घेता असं ऐकलं एक अंडरवेअर दोनदा धुवून घालता असं ऐकलं तो काट कचरी आहे